गाइस एंड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर आम्ही आलो आहे गावी. तुम्ही बघू शकता मागे कसं वातावरण झालं, पाऊस पडला आता. तर खूप टायमानंतर व्लॉग टाकतो हा. मध्ये जर आम्ही रील्स आणि शॉर्ट्सवरती फोकस करत होतो, पण आता 2-3 व्लॉग लगेच येणार आहे, कोकण स्पेशल व्लॉग ते पण. तर नक्की तुम्ही बघा आणि सांगा तुम्हाला कसे वाटतील ते व्लॉग. हां, आता तर मस्त पाऊस पडला, जरा एन्जॉय करतो. तुम्ही पुढचा व्लॉग बघा. तर पहिल्याच दिवशी सकाळ सकाळी संजूची ढोलकी घेऊन आम्ही निघालो चिपळूणला, कारण त्याचा एक प्रोग्राम होता, तर त्याला ढोलकी बनवून पाहिजे होती. बाबांची चप्पल घालून आलोय गाईस. तुम्ही घाला असाल नायकी वगैरे, आपण फक्त बाबांची चप्पल घालतो गावाला आल्यावर. चला आता जातो परत, झालं इथून आता दिले ढोलकी, उद्या घ्यायला यायचे परत. बघू आता जाऊ घराकडे परत. ढोलकी वगैरे जेवण झाली, आता निघालो आम्ही घरी परत. बाबा काय बनवत आहे, काय बनवता? ये एक रेडी हो गया है गाइस, दूसरा प्रोसेस. ये राहुल गाइस, राहुल को देखे. चल बघ, तुम्हाला दाखवतो चिक्कू. बघ बस ना आता. हा इथून बघ क्लिअर दिसत आता. चला फटाफट खाऊन टाका. अरे पिकलाय का बघा ना पहिले. तोडत नाही मी. अच्छा, हा वाला पिकलाय का? कच्चेच. इथे होता आमचा जुना वाडा, तर इथं आता खेळ बनवला आहे. इथे आहे सानिका जाधव, इधर मेरा मामा. आजी तुम्हाला दिसू शकते काम करते. हा इथे आम्हाला आजी गाई. आजी हाय करतो. आजी असं काय करते बघा, बास्केट, बिग बास्केट. चलो राहुल जी, हे आहे आंब्याचं झाड. ये इसको इग्नोर कर दो. इथे पायनॅपल झाड आहे बघा. पायनॅपल जो तुम्ही कधी आयुष्यात असेल बघितलेला, कसा उगतो पायनॅपल, तर बघून घ्या. पायनॅपल पडलेला खाली. हे सपोर्ट नाही. सपोर्ट कीजिए गाइस पाइनएप्पल को. एलोवेरा ही आहे. हे काय तुम्ही जर ओळखलं तर, अरे यार कशा सांगितलं पहिलेच. ही आहे चायची पात, ग्रास नाही आहे. खूप सारी आंब्याची झाडं. हे आहे फणसाचं झाड. आंबे तर तुम्हाला दिसत नसतील कारण लागले नाही आहेत आंबे. हा हे बघा, एक तुम्हाला बघायला भेटलेला आहे. हा आहे कलमी आंबा, म्हणजे ऑल्फेन्सो मँगो. आजी आम्हाला पुन्हा भेटली आहे का? आजी हाय करतो वापिस आहे. बघितलं म्हणून तिचं नाव ठेवलंय सदाफुली. हा इथे अननसच आहे, उगले नाहीत. हे कागदी फुलासारखं आहे, सफेद आहे, सफेद. हा आता वरती पहिले हे नव्हतं असं, आता त्या लोकांनी बांधलंय वरती गच्ची टाईप असं फक्त. दिस इज बनानाचं झाड. हा ही होती आमची टाकी, म्हणजे ज्याच्यात आम्ही पाणी टाकून स्विमिंग करायचो. आता या लोकांनी तिथं गोडाऊन बनवलाय. हे लिंबूचं झाड आहे, बिचारं सुकलं पूर्णपणे. खूप सारे झाड आहेत. अजून कोणतं बघायचं फक्त सांगा तुम्ही, फक्त बोला, दाखवतो. तोतापुरीचं झाड आहे, तोतापुरी आंबा. आणि याला आम्ही फ्रंट साईड असं फिरून गेलो. इथे हे बघू शकता, कालूजी, ब्लॅक डॉग. बापरे, तो भुकायला लागला. कालूजी आता ओळखत नाही, 2-3 दिवसात ओळखेल. त्याचं नावच काळू ठेवलेलं, पण कारण तो ब्लॅक आहे. ब्लॅक डॉग कोणाला पाहिजे त्याचं मुंबईवरून सांगा, ब्लॅक डॉग. आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं अभी दूसरे कॉल पर व्यस्त है.
चल वरती जा आता ये ऊपर की तरफ जाने का रास्ता. तर नारळाच्या झाडाला फुल सल्यूट डेडिकेशन बघा होतं. नो पान आहे तरी नारळ आला त्याला. त्याला आम्ही वरती वर्क अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हा असणार आहे राहुलचा रूम वाटतं. हा संध्याकाळी चाय पेले इकडे आणि हा वरतून हा नजारा बघू शकता तुम्ही. ओ हा एक संजीवचा रूम असू शकतो मित्रांनो. आणि बघू शकता संध्याकाळी इथून सनसेट जो दिसतो ना इथून एक नंबर. ह्या काजूच्या झाडावरती आम्ही लहानपणी चढून खूप काजू काढलेत. राहुल तुझा रूम कुठला होता? हा बघितला मी बरोबर ओळखलाय. आणि आता आम्ही खाली जाऊन तुम्हाला बैल दाखवणार आहे. तर बघा बैल. हा बघा एक बैल. काय बनवलंय आता? वापर तुझा का आता नवीन नाही मागायची. मला नंबर हा ये आता पण हा ये ये चालू केलाय. हा का बोल आता मगाशी काय बोललीस? हे चालू केलंय. फिरायला चालले. लवकर लवकर चला. पर्स घेतली आजीने. परत घेतली मी. चला गुचीची पर्स घेतली. आता आजी फिरायला चालली. मोठी चांगली परस आहे माझ्या हातामध्ये. चला मी जाते मुंबईला जाते. मुंबईला जाते फिरायला जाते फिरून येते. ओ तो मैं और मेरा मामा का लड़का भी जा रहे करवंद खाला. पोचलं करवंद बघा. हे होते करवंद. हे पिकले नाही ते कच्चे आहेत. पिकलेले बघ रे भेटला. हे बघा हे पिकलेले असे असतात ब्लॅक कलर पिकलेले. फक्त असे काढायचे आणि खायचे. वाजले दुपारचे 12. जरा काहीतरी खाऊ पहिले भाकरी खाऊ. ह्या टाइमला आपण मुंबईमध्ये तर नाश्ता करतो. बाबा हसतायत बघून. तर बसू का? इथं बसतो. इथं बसतो नाही तर. भाकरी वगैरे खाऊन झालं. जेवण पण झालं. सगळं झालं. आता चिक्कू पण काढलेले झाडावरून. नंतर आल्यावर खातो. आता आम्ही चाललोय खाली तिकडे कैऱ्या काढायला. हमारे साथ तो स्कैम हो गया. कैरी एकदम टॉपला है. इथे बाकी कायच नाही. झाड पूर्ण रिकाम आहे. आता कुठे दुसरीकडे आहे. चलो ये बाजू जाते अभी. और इथे आम्हाला भेटले आहे दुसऱ्या झाडावर जायला नाही भेटले. काळे काळे का असे खालून. हे बघा फरक झालाय. चांगला आहे का पिकते वाईट काय ते भाऊ नाही पडते. Come on, cameraman. Sorry, cameraman. थोडासा कलेक्शन करू. आता आम्ही परत लगेच आलोय कारण कैरी वगैरे कुठेच नाही लागलेत. काहीतरी आम्ही घेऊन आलोय बघा कलेक्शन आमचा. एकदम फालतू कलेक्शन झालं आजचं कारण काहीच नव्हतं तिकडे. मजा एकदम गोड. खूप गोड. ओ हो नजारा बघा मस्त आहे. बाबा पावसातून भरतो पाऱ्या. हा येत हा चांगलं साफ पाणी असतं. साफ पाणी असतं तिकडे. शी आम्ही मस्त वाटलं. एकदम छोटूस आहे ना मस्त. इथे आम्ही लहानपणी छोटे असताना इथे क्रिकेट खेळायला जायचो. आणि इथे वरती होतं आमचं घर. जुनं घर आहे.
अरे रस्ता हाच नाही. हे आलूचं झाड, एक पण आलू नाही लागलाय. जरा गपचूप खाली जाऊन विहिरीवरती आलो. एक मिनिट बाबा. ही आहे विहीर. टॉटॉईज दिसत असेल की नाही आता. हा तो बघा, तो बघा टॉटॉईज. हा मग हा बघ, तो बघ तिथे मला दिसतं. ब्लॉग मध्ये तुम्ही बघा नंतर. शपथ किती टायमानंतर आलोय विहिरीवर. ही आहे हिस्टॉरिक जागा. इथे लोक कपडे धुवायचे श्रद्धाने, पण या दगडांवर बसून कपडे धुतलेत. चलो कपडे धुवून झाले, आता आम्ही जाते वरती. क्या तुम पाकिस्तानी हो? जुनं घर एकदम पडलंय ना आता तर. हे होतं आमचं. बापरे, पूर्ण झालं. पूर्ण पडलेलं नाही. गेल्या टाइमला आलं तेव्हा तरी पूर्ण क्लोज होतं. ह्या टाइमला पूर्ण तुटलेलं आहे. एकदा मी या पायऱ्यावरून पडलेलो, आपटलेलो असा, आणि दादाला मरी मार मारलेला मम्मीने. आधी किती मोठं वाटायचं माहिती आहे. हा एवढंच जागा, ते आम्ही काय पण खाऊ आणण्याचं इथे ठेवायचं. बस झाली तेवढी जागा बाबा. मध्ये खड्डा आहे ना. आम्ही लपाछुपी तर इथे येऊन लपून जायचो लपाछुपी खेळताना. ही फ्रंट साईड ही आहे. बॅक साईड ह्या साईडला इकडे चूल वगैरे होती. ह्या साईडला इथे ते क्रिकेट खेळायचो आम्ही. केवढीशी जागा होती या. आणि इथे आम्ही ब्रश करून आहे ना, एकदा मी ह्या पानांवरती थुकलेला माहिती आहे. वाईट वाईट झालेला. त्या मामा ओरडत होता. जोरात आता वारा सुटल्या वाटतं. पाऊस येणार आहे. आवाज येत असेल तुम्हाला मे बी. बघू जा साईडला दाखवतो तुम्हाला. तर फायनली आता पाऊस चालू झालेला आहे बघा. मी वेट करतो सनसेट बघायचा, पण आलाय पाऊस. पण सनसेट तरी पण होतोय. हा तर मग अशी मस्त पाऊस पडलेला. थोडा बाहेर जाऊन आलो. आता आंघोळ करून छान बसल्या अंगणात. आता मस्त जेवून झोपून जाणार आहे. तर मित्रांनो, हा वाला ब्लॉग ते सेंड करूया आता. आणि डे 2चा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग बनेल, तो वेगळा बनवेन. डे 2चा ब्लॉग तो पण नक्की बघा. पण हा वाला ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.